श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, खरंच अलीकडच्या काळामध्ये मुलांना आपले आई वडील जड झालेले असतात। न पटणारी गोष्ट आहे की आई वडिलांनी आपल्याला मोठे करण्यासाठी केलेले कष्ट विसरण्याची ताकद मुलांमध्ये कशी येते काय माहीत। आई वडील ज्या वेळेला म्हातारे होतात त्यावेळेला आपल्या मुलांची खरी गरज त्यांना असते। मुलाच्या सुखामध्येच आई वडिलांचे खरे सुख असते, पण मुलांचे सुख मात्र दुसऱ्याच गोष्टींमध्ये असते। जे आई वडील रक्ताचे पाणी हाडांचा चुरा करून आपल्याला लहानाचे मोठे करून आपल्याला यशस्वी बनवतात, त्याच आई वडिलांना विसरणे म्हणजेच महापाप आहे। ईश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाची काळजी घेऊ शकत नाही, म्हणून प्रत्येकाच्या घरी परमेश्वर रूपात आई वडील असतात। पण हे कळण्या इतपत, हे समजण्या इतपत अलीकडच्या काळात मानसिकताच राहिली नाही। आई वडिलांचे प्रेम हे निस्वार्थी असते। जगातील इतर नाती वेगळी आणि आई वडिलांचे नाते वेगळे। या नात्यामध्ये कोणताच स्वार्थ नसतो। आपलं मूल हे नेहमी आनंदी असावं, सुखी असावं असंच आई वडिलांना वाटत असतं। तर एक हृदयस्पर्शी कथा मी तुम्हाला सांगत आहे, नक्की ऐका। रमेश नेहमीप्रमाणे 5:30 ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5:45ची बोरवली फास्ट लोकल पकडून घरी निघाला। ट्रेन मध्ये असताना रमेशच्या मित्राचा राजेशचा फोन आला। म्हणाला, मला थोडी शॉपिंग करायची आहे, तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच। मीही हो थांबतो असं म्हणालो। मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच यम मिठाईवाल्याचं दुकान होतं। उजवीकडे पानपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत। त्यावर चढून रमेश राजेशची वाट बघत बसला। एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्या जवळ आले। मी त्या लोखंडी अँगलवर 3-4 फुटाच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले, ए बाबा, एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल। ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं। अचानक एका वयोवृद्ध माणसाने आपले पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं। ताबडतोब अँगल वरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं, हे घ्या 50 रुपये आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते घ्या। ते म्हणाले, नको बाबा नको, पैसे नको, एक वडापाव घेऊन दे तेवढा। रमेश म्हणाला, थांबा इथेच, मी घेऊन येतो। यम मधून मी लगेच 2 वडापाव आणून आजोबांना दिले। ते जमिनीवर बसून खाऊ लागले। ते आजोबा रमेशला म्हटले, वर बसू नको, पडशील, इथं बस माझ्या बाजूला। कुणी सोबत असलं की मलाही जातील 2 घास जास्त। मी आदराने खाली बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली। कुठून आलात, कुठे जायचंय, कोणाला शोधताय, वगैरे वगैरे। मी हिंगोलीवरून आलो आहे, तिथेच एका खेडेगावात राहतो बायको सोबत। तुझ्या एवढा माझा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे। 2 वर्षापूर्वी त्याने प्रेम विवाह केलाय। त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे। तिला सासू सासरे म्हणजे अडचण वाटतात। आम्ही गावठी गावंढळ वाटतो। तिला आमच्या सोबत राहणं आवडत नाही, त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो, गेल्या 2 वर्षांपासून राहतो। परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता। म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे, बायकोला घेऊन 10 वर्षासाठी जात आहे। इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला भेटायला, 6 महिन्यातून एकदा तरी यायचा। मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर वेळ नाही म्हणाला। आता परवा लगेचच विमानाने निघायचं आहे असं म्हणाला। पुढचे 10 वर्ष जगतोय की मरतोय कोण जाणे, म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन। काल संध्याकाळपासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय, पण इथं मालाड मध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोक। रमेश म्हणाला, बरोबर म्हणतायत लोक, इथं मालाडला विमानतळ नाही, सांताक्रुजला आहे एअरपोर्ट। आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा। हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं, फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा। त्याला सांगितलं होतं की मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून। आता रमेशच्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता। आधी मोबाईलची बटणं दाबून पाहिली, मोबाईल व्यवस्थित चालू होता, नेटवर्क फुल होतं। मी विचारलं, तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन? मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त। ते म्हणाले, मी रिसिव्हड कॉल मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या कॉलवर डायल केलं, समोरून फोन कट करण्यात आला। मग रमेशने कागद उघडून पाहिला,
त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ, MM हॉटेल समोर, मालाड, पश्चिम मुंबई. मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता. मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने परत येणार नव्हतं. तेवढ्यातच रमेशचा मित्र राजेश तिथे पोहोचला. त्याला मी म्हटलं, 2 मिनिटं फक्त थांब राजेश. मी या आजोबांकडे पाहत विचारात पडलो. मला कळत नव्हतं मुलांकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती. आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असं वागू शकतो यावर रमेशचा विश्वासच बसत नव्हता. आजोबांना रमेश म्हणाला, आजोबा, एव्हाना तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल. तुमची आणि त्यांची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत गावी जा. आजी तुमची वाट बघत असेल घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले. अश्रू भरल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं, मगापासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय, काय आहे त्या डब्यामध्ये? ते म्हणाले, मुलाच्या आवडीचे बेसनचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी. आता मात्र एका धारदार सूर्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. रमेश निशब्द होऊन त्यांच्याकडे बघतच बसला. तेवढ्यात मित्राचा आवाज आला, चल ना रे. आणि मी भानावर आलो. त्या गर्दीतून मित्राच्या मागेच चालत राहिलो. रात्री घरी आल्यानंतर रमेशला उशिरापर्यंत झोपच लागली नाही. राहून राहून त्याला एकच प्रश्न पडत होता, आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातला एक लाडू खाऊ शकत नव्हता. इतकं प्रेम, इतकं निस्वार्थी प्रेम. हा अनुभव खरोखर डोळ्यातून पाणी आणणाराच आहे. खरंच निस्वार्थी प्रेम करणाऱ्या आई वडिलांची ही अवस्था होणे पटत असेल का त्या मुलाच्या मनाला? यशस्वी होण्यासाठी तुम्हाला जो मार्ग योग्य वाटतो तो तुम्ही धरा, पण पैसा, प्रगती, नाव, सत्ता या सर्वांच्या पाठीमागे धावताना आपल्या आई वडिलांना आपण नाही विसरले पाहिजे. आपल्याला जमेल तेवढी त्यांची सेवा केली पाहिजे.